चला तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. दिवसाची सुरुवात आज उन्हाळी कामाने झाली. सकाळीची गडबड, थोडीशी कणिक भिजून ठेवली सकाळी कणिक आणि झाल्या ना, तर मध्ये येऊन पोळ्या जर झाल्या ना, तर असं वाटतं आपलं गृहिणीचं पूर्ण काम झालेलं आहे. कारण या कामाला बराचसा वेळ लागतो आणि ते आधी झालेलं असलं ना, जे जास्तीचे कामं करायचे असले ते आपण रिलॅक्स करू शकतो. ही पण आली होती दूध मागायला, सर्वांचं केलं, मुलाचं केलं, त्याच्यानंतर हे पक्ष्यांना दाणे ठेवले आणि मांजरीला दूध दिलं. आधीच्याच दिवशी बरीचशी तयारी करून ठेवलेली होती. सकाळी अंधारच होता. तुम्ही आहे ना, उन्हाळी काम करायचं असेल तुम्हाला, सकाळी उठायला जरी त्रास होत असेल, पण थोडं लवकर उठूनच करा. आम्ही 5 वाजता सुरुवात करत असतो. कारण याच्यामुळे आहे ना, आपल्याला काम लवकर होते उन्हाच्या पहिले. कारण ऊन आता जास्त वाढायला लागले आणि सकाळी सकाळी काम झालं ना, घरातील कामं नंतर होतात. पण माझ्या आहे ना, मी पहिले तर मुलाचा टिफिन करायला मध्ये एक चक्कर मारली होती. तोपर्यंत पाणी गरम छान झालं होतं, उकळलं होतं. कारण आम्हाला करायची होती तिळाची कुरोडी आणि त्याच्यासोबत थोड्या वेळाने मग मला परत 9 वाजता खाली यावं लागलं नाश्ता बनवायला. तोपर्यंत मी काय केलं, नाश्ता इकडे होईपर्यंत पोळ्या करून ठेवल्या. म्हणजे जेव्हा माझं उन्हाळी हे काम आमचं संपलं ना, तेव्हा मला खूप म्हणजे असं रिलॅक्स वाटलं, की चला आता आपल्याला पोळ्या तर करायचं नाही, आपल्याला फक्त आता भाजी वगैरे करायची आहे. आणि काम करताना उन्हाळ्याचं काय करायचं, लवकर तर उठून कामाला सुरुवात करा. दुसरं म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण तयारी करून ठेवा, जशी आम्ही केली होती. चुलीमध्ये लाकडं लावून ठेवले होते, गंजाला माती लावून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पाणी वगैरे सर्वच नेऊन ठेवलेलं होतं. पण यावर्षी आहे ना, अंदाजे टाकल्यामुळे चीक जास्तच झाला आणि मग तो कुरड्या करता करता आम्ही थकून गेलो. मग आम्ही काय म्हटलं, चला थोडंसं राहिलेलं उद्या करू दुसऱ्या दिवशी. म्हणजे एकदमच तर तुम्ही जास्त काम कराल ना, तर तुमची एनर्जी तिथंच जाणार आहे. आपल्याला काही बक्षीस तर मिळणार नाहीच आहे एकाच दिवशी पूर्ण काम केल्यामुळे. उलट आपला थकवा वाढेल. म्हणून काम टप्प्याटप्प्याने केलं ना, तर समाधान मिळतो आणि आरामही मिळतो. आता तसंच केलं आम्हीचे इकडे माझं वर आले ना, माझं झाडांसोबत थोडंसं राहतेच का, मग चीक वगैरे सर्व काढून घेतला आणि छान अशी तिळाची कुरोडी आहे ना, अशी कच्चीच खाल्ल्या जाते जास्त आणि छान लागते. एक वेळा आवडायला लागले ना खाल्ली तर तेव्हापासून. आणि साच्या तर आईनं तिकडे राहायच्या ना, तिथे मिळाला होता तेव्हापासूनच आईला माहीत झाली होती कुरोडी. नाही तर इकडे कुठे नाही आहे ती आणि विदर्भात पण जास्त नाही आहे. आणि अशा पद्धतीने बघा, चूल छान आता पेटलेली होती. म्हटलं चला थोडंसं खाली पण जायचं आहे आणि लवकर काम केल्यामुळे बघा किती अंधार होता सगळीकडे. थोडासा लाईट लावून घेतला आम्ही काम सुरुवात करायला. कारण म्हटलं एवढ्या अंधारात तर होणार नाही. आणि तोपर्यंत म्हटलं पाणी उकळलं की लगेच आपलं काम सुरू होऊन जाणार आहे. कापड वगैरे टाकून घेऊया म्हटलं, तेव्हा पाणी गरम होईपर्यंत. मग एक वेळा चीक झाला ना, तर मग पटापट कुरड्या होतील. आणि काम जर कमी झालं ना, नंतर घरातले कामंसुद्धा आपल्याला असतात, बाकीचे आवरायचे असतात. म्हणूनच हे काम जर लवकर झालं ना, आपली एनर्जी वाचते आणि तोपर्यंत आपले दुसरे कामं होतात. आणि असंच आमचं सकाळचं रुटीन असते. जेव्हा आम्हाला काही करायचं असलं ना, आम्ही सकाळी सकाळी येऊनच हे सर्व करत असतो आणि मग नंतर मोकळं होतं. दुसऱ्या दिवशी तर थोड्याशाच कुरड्या होत्या, त्या कुरड्यासुद्धा झाल्या. त्याच्यानंतर मिरची, हळद सर्व काही दळून आणलं आणि तरी आमचं त्या दिवशी 10 वाजता सर्व आवरून झालं होतं. कारण मी त्या दिवशी पण असंच केलं, पोळ्या सकाळी सकाळी करून ठेवल्या, तूप किंवा तेल लावून ठेवलं की नरम राहतात मस्त. आणि बघा आता चीक गोठून घेते. कारण जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो ना, तेव्हाच हे खूप गोठावं लागते, म्हणजे त्याच्यात गाठी वगैरे होत नाही. तो एक वेळ झाला ना, तर मग मात्र काही नाही. पण जेव्हा ते टाकतो ना आपण, तेव्हाच असं छान असं करावं लागतं त्याला, मग गाठी होत नाही आपल्या चिकामध्ये. आणि अशा पद्धतीने चीक 2 वेळा आम्ही शिजवला आणि तिसऱ्या वेळेस म्हटलं राहू द्या, आता उद्या सकाळी करून घेऊ. मग आम्ही सकाळी सकाळी येऊन खूप छान वाटते इथे. मग नंतर थोडा उजेड पडला होता. अशा पद्धतीने छान उन्हाळी कामंसुद्धा होतात, आपल्याला वेळसुद्धा मिळतो. जर आपण एक रुटीन ठेवलं, उन्हाळी काम करायचं असलं ना, लवकर उठणं हे खूप आवश्यक आहे आणि आपोआपच होते बरं. काही करायचं असलं ना, जाग येते. अलाराम लावला 5चा, पण त्याच्या पहिलेच जाग येऊन गेला होता. कारण काही करायचं असलं की आपल्याला नाही लागत झोप. आणि अशा पद्धतीने पण छान वाटते असं काही केलं की. कंटाळा तर येतो, थोडासा त्रास होतो, पण वर्षभर घरात वस्तू राहते आणि बाहेरच्या तुम्ही किती आणून आणाल ना, घरच्या वस्तूची नाही चव येत, घरच्यासारखं होत पण नाही. कारण त्याच्यात आपला कितीही म्हटलं तरी आपले कष्ट आलेले असते, त्याच्यामुळे त्या पदार्थालाही एक चव येते. आणि आम्ही छान अशी सिमेंटची चूल घेतलेली होती. सिमेंटची चूल एखाद्या पत्रावर वगैरे अशी ठेवलेली आहे. अशी करायची मला होती आमच्याकडे, पण ती आता खराब झाली. म्हणजे त्याच्यातच राख वगैरे पडते ना, तर मग काळं व्हायची भीती नसते. पण आम्ही इथं थोडीशी माती आणि रेती पण टाकले त्याच्या याला. आणि चीक चांगला शिजला की मग मात्र थोडासा जोर लागते त्याला करायला. आणि चला आता मी पटापटा आई मला भरून देते आणि मी पटापट कुरड्या करून घेते. अशा पद्धतीने तीळ टाकून घेतले. या कुरडीला तीळ भरपूर लागते. म्हणजे तीळ चांगले असले ना छान लागते. आणि बघा असाच्या पटापट कुरड्या घालून घेते मी तोपर्यंत.
आणि मग परत खाली जावं लागून मुलाला थोडंसं टिफिन वगैरे करून द्यायला. आणि बघा आता तशा पद्धतीने आता दुसरी वेळ होती. दुसऱ्या वेळेससुद्धा तेच काम केलं. थोडा वेळ म्हटलं चला झाडं वगैरे बघूया, झाडांना पाणी हे ते त्यांनाही चालूच असते वर आले की, कारण याच्या सानिध्यात मला खूप छान वाटते दिवसाची सुरुवात. आणि पक्ष्यांचा जो आवाज येते ना सकाळी सकाळी, तो खूप छान वाटते. आम्हाला इतकं छान वाटायचं ना सकाळी. पण सकाळच्या वेळेस तर सर्व कामं होऊ शकत नाही, पण जे उन्हामध्ये काम आहे ना ते मात्र करून घेऊया. आणि एवढ्यात व्हिडिओसुद्धा येत नाही, कारण ह्या कामामुळे व्हिडिओ काढणं आणि त्याच्यासोबत ते पाठवणं हे थोडंसं कठीण होऊन जाते, म्हणून ते राहून जाते. आणि काम लवकर झालं ना ती एनर्जी जी वाचते ना, मग घरातले कामही होतात. नाही तर मग घरातल्या कामाला थकवा येते. खिडकीमध्ये बरीच घाण झाली होती, पण माझ्या लक्षात आलं तर बघा मी सर्व साफसूफ करते. आणि मागे दिसत आहे तुम्हाला तो आहे गौकर्णाचा वेल. माझ्या घराच्या चारही बाजूने मी झाडं लावलेले आहे, कारण झाडाच्या सानिध्यात आहे ना घर असं थंड राहते उन्हाळ्याचं. आणि छानसुद्धा वाटते, प्रसन्न वाटते. आणि पक्षी पण येतात आपल्या बागेमध्ये, त्याच्यामुळे त्यांना दाणे पाणी मी आवर्जून ठेवते. पाणी तर आता उन्हाळ्यात प्रत्येक जेवायला खूप जीवांना आवश्यक आहे. आणि छान वाटते असं काहीतरी केलं की. आणि चला आता सोपे वगैरे बरेच दिवस सरकवले नव्हते, म्हणून म्हटलं एनर्जी कायम राहण्यासाठी काम लवकर आटपावं. बघा दुसऱ्या दिवशी आमचं तेच सुरू झालं. सकाळी लवकर उठलो आणि ठेवला याची गंजामध्ये, आणि चल सुरू आहे काम. कारण जास्त झालं होतं, आता करावं तर लागणारच म्हटलं. पण जाऊ द्या, शेवटी तर खाण्याला तर किती कमी पडते, पण कष्ट किती असते आपले त्याच्यामागे. ते कष्ट प्रत्येक गृहिणी भरपूर असे करत असते, आणि त्याच्यामुळं असं छान आपल्याला खायला मिळत असतं. पण कोणतेही वेळ येऊ, गृहिणीचं काम मात्र कमी होत नाही. कोरोनामध्ये सर्व बंद झालं, पण आपल्याला मात्र काम चालू होतं. म्हणजे कोणतेही आले ना वेळ, तरी आपले कामं मात्र बंद होणार नाही, हे मात्र नक्की. आणि अशा पद्धतीने सकाळी सकाळी आणि सोबत जर असलं ना खूप लवकरही होते काम आणि थोडं छानही होते. आईचं माझं असंच आहे की आम्ही सकाळी सकाळी येऊन मस्त पटापट कामं करतो, आणि मग नंतर आता घरं आवरणं होतेच, पण आजही पोळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या. म्हणून तुम्हाला अशी उन्हाळी कामं करत असेल ना, तुम्ही स्वयंपाकाची सोय आधी करा, कारण ते तर आपल्याला करावंच लागते. आणि आजचा व्हिडिओ आवडत असेल ना, चॅनलला एवढी मेहनत केली त्याच्यासाठी एक लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि आता वाळू चिडू घालण्याचं काम सुरू आहे. आता दुसरा व्हिडिओ कधी येईल बघूया. धन्यवाद, कारण हीच कामं सुरू आहे. आईने चहा पण वर आणला होता.